गुड मॉर्निंग. माझं नाव डॉक्टर भूषण आहे. मी अपोलोमध्ये पिडियाट्रिक कार्डिओलॉजिस्ट आहे. आज वर्ल्ड हार्ट डे आहे. या निमित्ताने आपल्याशी काही संवाद साधण्यासाठी आपल्या पुढे आम्ही आलेलो आहोत. सो आज आम्ही जे काय सांगणार आहे ते आहे फिटल एकोकार्डिओग्राफी संदर्भात. आता हे फिटल एकोकार्डिओग्राफी म्हणजे नक्की काय असतं? जेव्हा कोण प्रेग्नंट असते, कोण बाई प्रेग्नंट असल्यामुळे काही तो गर्भ असतो, त्याची वाढ व्यवस्थित होते की नाही, त्याचं हृदय परफेक्ट आहे की नाही, त्या हृदयाला पुढे जाऊन काही प्रॉब्लेम होणार आहेत की नाही, हे सगळे तपासणी पहिल्या 3 ते 4 महिन्यामध्येच केल्या जातात. आता आमच्याकडे ते जवळपास 18 ते 22 आठवड्यांमध्ये येतात. या दरम्यान आम्ही त्यांचे बाळाचे हृदय, त्या अर्भकाचे हृदय तपासतो आईच्या पोटात असतानाच, आणि त्यामध्ये काही क्रिटिकल कंजेनायटल हार्ट प्रॉब्लेम्स आहेत की नाही हे आढळण्याचा आम्ही प्रयत्न करतो. याला म्हणतात फिटल एकोकार्डिओग्राफी. या तपासणीमध्ये जवळपास 90% आजार ओळखले जातात बाळ जन्म होण्याच्या अगोदरच, आणि त्यापैकी 1/3 आजार खूप सिरियस असतात. ते आपल्याला अगोदरच समजतात. त्यानुसार आपण आपलं पुढचं पाऊल घेण्यास सक्षम होतो. जसं एकदा काही समजलंय तर आपल्याला त्याचं फॉलोअप घेणं किंवा त्याचं व्यवस्थित हॉस्पिटलमध्ये डिलिव्हरी करणं, आणि हॉस्पिटलमध्ये डिलिव्हरी झाल्यावर त्याची नियमित, त्याची इमिजिएट ट्रीटमेंट करण्याची सोय तयार करून ठेवणं, जेणेकरून त्याचा आउटकम, त्या बाळाचा जे निष्कर्ष आहे तो एकदम चांगला होऊ शकतो. जर आपण ह्या गोष्टी योग्य वेळीच केल्या नाहीत तर त्याचे परिणाम खूप वाईट होऊ शकतात. आता कुठच्या पेशंट्समध्ये आपल्याला हे सगळं फिटल एको करायचं आहे? सगळ्यांमध्ये करायचं आहे का? तर उत्तर आहे नाही. ज्यामध्ये डायबिटीज किंवा आईला काही हृदयाचे आजार असण्याचं आढळलं आहे, अनकंट्रोल डायबिटीज ड्युरिंग प्रेग्नन्सी, त्यांच्यामध्ये करणं गरजेचं आहे. जर नात्यामध्ये लग्न झालेलं आहे, जसं मामाची मुलगीबरोबर लग्न केलं आहे, तर त्यांच्यामध्ये हृदयाचे आजार येण्याचे चान्सेस थोडे वाढलेले समजतात. जवळपास 3 ते 4% पर्यंत पोहोचतात. ज्यांचं पहिल्या बाळाला हृदयाचा प्रॉब्लेम होता म्हणून ते दुसऱ्या बाळामध्ये योग्य वेळेस टेस्ट करणं गरजेचं आहे. त्याने त्यांच्यामध्ये पण जवळपास 3% पर्यंत रिस्क जाऊ शकते. ते असे काही आजार आहेत की आपल्याला अशा फॅमिलीजमध्ये आपल्याला पूर्ववत फिटल एको करणं गरजेचं आहे. आपण एक सोनोग्राफी पण करतो पहिल्या 3 महिन्यामध्ये, त्याला रुटीन स्कॅन म्हणतात किंवा ऑब्स्टॅटिक स्कॅन म्हणतात. जर त्यामध्ये काय त्यांना प्रॉब्लेम्स आढळून आले, जसे सॉफ्ट साईन्स किंवा सॉफ्ट मार्कर्स, न्यूकल फोल्ड थिकनेस खूप जास्त आहे किंवा सिंगल अंबलिकल आर्टरी आहे, तर या पेशंट्समध्ये पण फिटल एको करणं गरजेचं आम्ही समजतो. तर हा झाला प्रिव्हेन्शनचा भाग. आपल्या हातातून अजून काय करू शकतो? आपण एकदा समजलंय की आपल्याला प्रॉब्लेम आहे म्हणून बाळाच्या हृदयाला, मग आपल्या हातामध्ये काय ऑप्शन्स राहतात? कधी कधी आम्ही आईला पण काही औषधं देतो जेणेकरून त्या बाळाचे हार्ट संदर्भात किंवा हार्ट रेट संदर्भात काही प्रॉब्लेम्स असतात ते कंट्रोलमध्ये येऊ शकतात, आणि ते बाळ एक सुखरूप स्वरूपात चांगल्या हॉस्पिटलमध्ये, जिथे सगळे कार्डियक फॅसिलिटी अवेलेबल आहे, तिथे तो जन्माला येऊ शकतो, जेणेकरून त्याच्या जीवाला धोका होण्याचे चान्सेस फार कमी होऊन जातात. आपण नेहमीच असं सगळं उदाहरणासहित आम्ही युजली सांगत असतो. तर आमच्याकडे पण असेच काही उदाहरणं आहेत. एक हताश झालेली आई आमच्याकडे आलेली, जिचे ऑलरेडी 3-4 अबॉर्शन्स पहिले झालेले. तर त्यांनी काहीतरी IVF प्रेग्नन्सी करून त्यांनी गर्भ राहिला, पण जर त्यांना एक मोठा धक्का बसला की त्या गर्भामध्ये फिटल एको केल्यामुळे आम्हाला लक्षात आलं की क्रिटिकल कंजेनायटल हार्ट प्रॉब्लेम आहे. तर त्या बाळाचं पुढे काय होणार? तर ती याच्यामध्येच परत अजून डिप्रेशनमध्ये गेलेली. मग आपण तिला पूर्ण सपोर्ट देऊन आमच्या अपोलो हॉस्पिटलमधून तिला व्यवस्थित टीम वर्कमुळे आय थिंक तिची डिलिव्हरी पण आमच्याकडे झाली, आणि डिलिव्हरी होताच त्या बाळाला विदिन 6 आवर्स आम्ही बलूननी तिचा वाल तो डायलेट करून त्या बाळाचा, तो बाळ एकदम चांगला झाला आणि पुढच्या 7 दिवसामध्ये घरी गेला. आता ते बाळ जवळपास 1 वर्षापर्यंत आहे, 1 वर्षाचं झालेलं आहे, आणि सगळं व्यवस्थित चाललं. सो दिस इज द इम्पॉर्टन्स की ज्या गोष्टी आपण विचार करू शकत नाही त्या तिथपर्यंत सायन्स पोहोचलेलं आहे, आणि त्याचे चांगले रिझल्ट्स बघायला मिळत आहेत. तर तात्पर्य की फिटल एको एक इम्पॉर्टंट टेस्ट आहे. ती 18 ते 22 आठवड्यांमध्ये केलेली योग्य आहे. ज्यांना पहिलं रिस्क फॅक्टर्स आहेत त्यांनी ती नक्कीच करावी. ह्याचे सेन्सिटिव्हिटी जवळपास 90% आहे, आणि यामुळे क्रिटिकल कंजेनायटल हार्ट प्रॉब्लेम्स आपल्याला अगोदरच लक्षात येतात,
ज्यामुळे आपण त्या बालकांना योग्य ते ट्रीटमेंट मोठ्या हॉस्पिटलमध्ये करू शकतो आणि त्यांची आपण लाईफ वाचवू शकतो. थँक्यू.